गुड इव्हनिंग एव्हरीवन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव प्रियांका खताते आणि मी माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टमधून बोलते. मी माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टमध्ये ॲज अ टेक्निकल एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. तर आजच्या या प्रोग्रामला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला माइंडस्टिक्स फाउंडेशनबद्दल थोडक्यात माहिती सांगते. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट ही एक IT बेस्ड NGO आहे आणि आमची ट्रस्ट ही शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आतापर्यंत आम्ही विद्यार्थ्यांसाठी बरेच उपक्रम राबवले आहेत. त्यामधील पहिला उपक्रम म्हणजे अभ्यासिका प्रोजेक्ट. तर अभ्यासिका प्रोजेक्ट हा यासाठी निवडला कारण की ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी अभ्यास करण्याला अडचणी येत असतील किंवा त्यांना वेळ देता येत नसेल, अशा विद्यार्थ्यांनी शांतता मिळवण्यासाठी आम्ही त्यांचा शाळेमधूनच अभ्यास करून घेतो. एक सुपरवायझर नेमून त्यांच्याकडून अभ्यास करून घेतो. तर हा अशा प्रकारे आम्ही प्रोजेक्ट 35 शाळांमध्ये राबवला आहे. आणि यासोबतच आम्ही आता गरजू महिलांसाठी मोफत कॉम्प्युटरचे प्रशिक्षण सुद्धा दिले आहे. आणि आता या लॉकडाऊनच्या काळात आम्ही 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश ग्रामरचे क्लासेस सुद्धा सुरू केले आहेत. तर आताच्या या लहान वयातच मुलांमध्ये सायन्स विषयी उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून आम्ही हा सायन्स वर्कशॉपचा प्रोजेक्ट देखील सुरू केला आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये आता पांडुरंग भोईर सर आम्हाला मदत करत आहेत. तर पांडुरंग भोईर सरांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. पांडुरंग भोईर सर हे जिल्हा परिषद चिरागपाडा शाळेचे शिक्षक आहेत. त्यांना 27 वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर विद्यार्थी दशेत असतानाच विज्ञान विषयाची आवड ही यांची खूप प्रबळ होती. ही आवड पाहून मुख्याध्यापकांनी त्यांना कोणत्याही वेळेत प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करण्याची मुभा दिली होती. आणि 1992 मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्यांच्यातील संशोधक वैज्ञानिक अधिकच फुलू लागला. त्यांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य, वैज्ञानिक प्रयोग, मॉडेल्स, स्पर्धा व प्रदर्शने गाजवली गेली. जिल्हा स्तरावर अनेक पारितोषिक मिळवताना राज्यस्तरावरही त्यांनी 4 वेळा आपल्या संशोधनाची चुणूक दाखवून दिली. आणि तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या गुणवंत शिक्षक पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं. अशा या पांडुरंग भोईर सरांची महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणाची वारी या उपक्रमात शिक्षकांपर्यंत त्यांचे प्रयोग सुद्धा पोहोचवले गेले. सन 2018 मध्ये IIM अहमदाबाद गुजरात येथे भरले आंतरराष्ट्रीय नवोपक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सुद्धा त्यांनी केले आहे. केंद्र सरकारचा उपक्रम इन्स्पायर अवॉर्ड या उपक्रमात विभागीय स्तरांपर्यंत मजल सुद्धा त्यांनी मारली आहे. आज पांडुरंग भोईर सर विविध शाळा, कार्यक्रम, शिबिरे यात वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक प्रयोग निर्मिती याद्वारे दैनंदिन अध्यापन करत कसे सुकर करता येईल व त्यांचे मार्गदर्शन ते करतात. भोईर सरांचे कृतीयुक्त विज्ञान हे पुस्तक देखील प्रकाशित आहे. तसेच कृतीयुक्त विज्ञान पांडुरंग भोईर या नावाने YouTube चॅनल देखील आहे. शाळेत त्यांनी टाकाऊ पदार्थापासून वस्तू तयार करून स्वतःची प्रयोगशाळा तयार केली आहे. त्यात 56 मॉडेल त्यांनी ठेवले आहेत. याची दखल G24 तास या मराठी चॅनलने सुद्धा घेतली आहे. तसेच या कामी त्यांची पत्नी सौ कांचन भोईर आणि मित्र श्री अलंकार वारघडे आणि प्रशांत घागास, श्री अंकुश ठाकरे, दिनेश निकते यांची मदत सुद्धा ते घेत असतात. तर अशा प्रकारे आपण पांडुरंग भोईर सरांची ओळख झालेली आहे. आणि आता आपण पांडुरंग भोईर सरांना विनंती करूया की त्यांनी पुढील कार्यक्रम सुरू करावा. ठीक आहे, बरोबर, परफेक्ट. आज आपण घटक पाहणार आहोत ध्वनी म्हणजे आवाज कसा तयार होतो किंवा आवाजाची निर्मिती कशी होते. ध्वनी म्हणजे आवाज, हा आवाज कसा तयार होतो, त्याची निर्मिती कशी होते, कोणकोणत्या माध्यमातून होतो, म्हणजे द्रव पदार्थ, वायू पदार्थ, स्थायू पदार्थ या माध्यमातून तो तयार होतो. त्यानंतर त्याचा प्रसार कसा होतो, त्याच्यानंतर तो आपल्या कानापर्यंत कसा येतो, कोणकोणत्या साधनातून होतो, म्हणजे आघाताने होतो, पडद्याने होतो, पटलाने होतो किंवा तंतुवाद्य असतो त्याने होतो. असे वेगवेगळ्या माध्यमातून हा आवाज निर्माण होतो. आता माझ्या हातामध्ये हा फुगा दिसतो सर्वांना. हो सर. हा तुझा आवाज बंद कर फक्त. काय ना तुझं, हॅलो, तुझा आवाज बंद कर बरं मोबाईलचा. हा फुगा घेतला, हा फुगा फुगलाय. फुगा फुगल्यानंतर काय होतं, पडद्याचा आवाज तयार केला आपण. काय केला,
आवाज निर्माण करण्यासाठी, ध्वनी निर्माण करण्यासाठी 4 साधनं आपल्याला पुरेशी असतात. म्हणजे पट्ट्या असायला पाहिजे, एक पडदा असायला पाहिजे, एक आघात असायला पाहिजे आणि तार असायला पाहिजे. या 4 माध्यमातून आपल्याला आवाज तयार करायचा, तो ध्वनी निर्मिती करतो. हा माझ्या आता जो फुगा आहे त्या फुग्यामध्ये मी हवा भरली. बघा तुमच्याकडे जेव्हा एखादा फुगा आता तुमच्या येईल तेव्हा देखील तुम्ही असंच करायचे, फुग्यात हवा भरायची आणि हा फुग्यात हवा भरल्यानंतर असं त्याला ताणायचं आणि मधून मधून त्याला सोडायचं. हा काय झाला, काय केलं आपण, हे पटल तयार केलं. पटल हे पटलाच्या माध्यमातून आपण या ध्वनी निर्मिती केली. परत करू, लक्ष द्या, येतो आवाज. या पद्धतीने आपल्याला करायचंय. आता दुसरं आपल्याकडे एक साधन आहे ते म्हणजे स्ट्रॉ. स्ट्रॉ पाहिजे तुम्ही, हा स्ट्रॉ दिसतो तुम्हाला, हा स्ट्रॉ काय करायचं, कैचीने आहे जे आपल्याकडे जे कात्री आहे त्या कात्रीने त्याला व्ही कडे येते, इंग्रजी व्ही. हे बघा इंग्रजी व्ही दिसतो तुम्हाला, दिसतं इंग्रजी व्ही. या इंग्रजी व्ही तयार करायचं. काय करायचं, हा स्ट्रॉ घेतल्यानंतर या स्ट्रॉला असं कट द्यायचं, इंग्रजी व्ही कट द्यायचं. हा इंग्रजीच्या व्ही कट दिल्यानंतर कसा आवाज येईल पहा बरं. थोडस दाबायचं त्याला, असं इथे दाबायचं त्याला. झालं तयार, आवाज काय झाला, येतो आवाज तुम्हाला. हो सर. आता आता काय केलं, हा जो स्ट्रॉ आहे या स्ट्रॉची आपण लांबी कमी केली. पाहूया आवाजात बदल झाला दिसतो तुम्हाला. हो. हो, कमी लांबीचा घेऊ अजून आपण. आता आवाज कमी लांबी कमी दिली, हो. अजून कमी घेऊया आपण. हो सर. हो. हो. म्हणजे आपण सर येतोय आवाज. आवाज येतो पण वेगवेगळा येतो की नाही, हो सर. वेगवेगळा आवाज येतो. काय केलं बघा, पहिल्यांदा हा मोठा स्ट्रॉ, त्याच्यानंतर हा थोडे त्यापेक्षा कमी, त्यापेक्षाही कमी आणि अजून कमी लहान. आता लहान जर तसं आपण त्याची लांबी कमी करत गेलो, ती लांबी कमी केली म्हणजे काय केलं आपण, त्याची वारंवारता कमी केली. काय केली आपण, त्याची वारंवारता कमी केली. आपली पेटी असते की नाही, पेटी, हा हार्मोनियम ज्याला बोलतात ते, हार्मोनियम मध्ये देखील बटन असतात. ती बटन काय करतात, आपण एक पहिला बटन सा रे ग म प ध नि सा. तर साचं बटन दाबल्यानंतर, ती साडी दाबल्यानंतर पडतो. आवाजाची वारंवारता ही असते 240 असते. किती असते, 240. त्याच्यानंतर सा रे रेला आपण दाबल्यानंतर त्याची वारंवारता असते ही 252. किती असते, 252. वाढत सा रे ग म प ध नि सा. आता शेवटचा सा आपण जातो तेव्हा ते 480 असते. त्याची वारंवारता किती असते, 480. 480. हॅलो, पूर्ण का मध्ये तुम्ही. म्हणजे आपण काय केलं, या स्ट्रॉच्या माध्यमातून आपण जर यात्रेमध्ये गेलो किंवा दर्शनात गेलो, एखाद्या बाजारामध्ये गेलो तर आपण पिपाणी घेतो. पण ही पिपाणी घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर किंवा एका दिवसात दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याकडनं ती तुटून जाते. आणि या प्रकारचे एक साधा स्ट्रॉ जर घेतला तर आपल्याकडे कायम स्वरूपाची काय राहील, ही पिपाणी राहील आणि तुम्हाला काय करता येईल, एन्जॉय करता येईल, मजा घेता येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या वारंवारता, त्या स्ट्रॉची लांबी या आपण कमी अधिक केली की त्यामध्ये आवाजात बदल होतो. अजून तुम्हाला दाखवतो बघा. आवाज कमी झालेला. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतो, या स्ट्रॉची लांबी कमी कमी करत गेली, त्याची वारंवारता कमी करत गेलो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आवाज बाहेर पडतात. आणि नंतर पटलाचं ध्वनी, त्यातून कशा ध्वनी बाहेर काढला आपण, पटलाचं ध्वनी आपण बाहेर काढलेला आहे. पुढे पाहूया आपण पडद्याचं ध्वनी.
कोणतं पाहणार आहोत आपण? पडद्याचं ध्वनी. आता हा पडद्याचा ध्वनी कसा तयार होतो ते पाहूया. काय केलं? साधं फुगा घेतला, एक डब्बी घेतली, त्या डब्बीला एक पाईप लावला, त्या इकडे एक छोटसा असं त्या साधनाने त्या डब्बीला काय केलं, इकडे छिद्र पाडलं आणि छिद्रामध्ये हा स्ट्रॉ बसेल, त्या स्ट्रॉ बसेल एवढ्या जाडीचा एवढ्या व्यासाचा तो छिद्र केला. तो पाईप थोडस या डब्बीच्या वर आणलं, या डब्बीच्या वर आणलं आणि इथे एक पेन्सिल म्हणा किंवा किंवा च्या साह्याने त्यांना हवा बाहेर जाऊ नये म्हणून घट्ट करून घेतलं. पुन्हा छोटासा एक त्यांच्या रेषेचा तुकडा किंवा या पाईपाचा लहानसा तुकडा इथे लावून घ्यायचं आणि पुन्हा काय करायचं, पण हा फुगा फुटलेला असतो ना आपल्याकडे, हा फुटलेला फुगा त्याच्यावर लावून घ्यायचा, वर लावून घ्यायचा आणि पुन्हा वाजवायचा प्रयत्न करूया आपण. येतो आवाज तुम्हाला? होय. या पाईपला देखील काहीतरी आपण लहान लहान छिद्र पाडले, दिसतात तुम्हाला या लहान लहान छिद्र? हो सर. छिद्र आपण जसं बोट ठेवले, असं बोट ठेवली त्या वेगवेगळ्या बासरी तयार होईल बघा. किती छान आहे. बासरीचा आवाज तयार करत असेल. आता आपण यात्रेतून आपल्याला एखादी पिपाणी किंवा बासरी घेण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला घरच्या घरी बासरी तयार करता येईल आणि ही कधीही तुटली तरी दुरुस्त देखील करता येईल. बाजारातून आणलेली, यात्रेतून आणलेली, दुकानातून घेतलेली आपण एखादी बासरी पिपाणी ती तुटली की आपल्याला दुरुस्त करता येत नाही. पण आपण तयार केलेली बासरी किंवा पिपाणी किंवा एखादं असं खेळणं सहज आपल्याला तयार करता येईल आणि खूप साधं सोपं आहे. अशी डब्बी तुम्हाला कुठेही मिळेल किंवा एखाद्या औषधाचं जे डबे असते ना, खोकल्याचं औषध म्हणा किंवा कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे औषधं असतात, ते औषध संपल्यानंतर आपण ते फेकून देतो. ते फेकून देण्याऐवजी काय करायचं, वरचा भाग कापून टाकायचा. वरचा भाग कापल्यानंतर पुन्हा आपण इकडे छिद्र पाडायचं, त्यामध्ये पाईप किंवा असा स्ट्रॉ टाकायचं किंवा आपला स्केच पेनचा रिकामा स्केच पेन असतो की नाही, तो टाकून द्यायचा. पुढे त्या जेल पेनची रिफिल किंवा असा स्ट्रॉ टाकायचं, झालं. त्याच्यावर देखील काय लावायचं, फुगा लावायचा, तुटलेला फुगा लावायचा वर. हा बरं, त्याचा देखील आवाज येईल आपल्याला. येतो आवाज मला? अशा पद्धतीने आपल्याला खेळणं करायचं, म्हणजे प्लॅस्टिक आपण वाया घालवणार नाही, त्या प्लॅस्टिकचा आपण काय करणार आहोत, वापर करणार आहोत. अशा पद्धतीने आपण पडद्याचं ध्वनी पाहिलं. पहिल्यांदा पाहिलं पटलाचं ध्वनी पाहिलं. पटल तयार केला आपण. काय तयार केलंय? पटल तयार केला. आणि हा तयार केला आपण, हा पडदा तयार केला. इथे काय तयार केला आपण? पडदा. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, 4 प्रकारची ध्वनी निर्मिती असतात: पटलाचं, पडद्याचं, आघाताचं आणि तंतुवाद्य. हा झाला पडदा तयार झाला. कसं कार्य करतं पहा बरं. इकडनं हवा आपण मारल्यानंतर हा जो पडदा आहे हा वर उचलला जातो. पहा, हा पडदा वर उचलला जातो. हा पडदा वर उचलला गेला कंप पावते. हवा कंप पावल्यानंतर त्यातून ध्वनी निर्माण होत असतो. आता वेगवेगळ्या प्रकारची आपण वाद्य घेतो, तर वाद्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हवा कंप पावत असते आणि हवा कंप पावली की तिथे स्वरात रूपांतर होत असतं. सार आहे, गम, म्हणजे सप्तस्वर आपण म्हणतो. तुमचा आवाज खरखरतोय. बरोबर. जे सप्तस्वर असतात त्या सप्तस्वरांचा आवाज बाहेर पडत असतो. फक्त ज्या व्यक्तीकडे ते कौशल्य असतं, कोणाकडे बासरी वाजवण्याचं कौशल्य असतं, कोणाकडे हार्मोनियम वाजवण्याचं कौशल्य असतं, कोणाकडे असे एखादी पिपाणी वाजवण्याचं असतं, सतार वाजवण्याचं असतं, तंबोर वाजवण्याचं कौशल्य असतं, त्यांना ती कला अवगत झालेली असते आणि त्या पद्धतीने ते सप्तस्वर बाहेर काढत असतात. म्हणजे मगाशी पाहिलं ना आपण, किती 240 पासून ते सुरू होतात 480 पर्यंत त्याची ती फ्रिक्वेन्सी आहे. त्याला आपण काय म्हणतो, वारंवारता आहे. ती वारंवारता आपल्याला आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. मग आता कोणतंही साधन जे असेल, हार्मोनियम असेल, बासरी असेल, ताशा असेल, ड्रम असेल, ढोलकी असेल, तबला असेल, ह्यामध्ये आपण पाहताना काय बघायचंय, त्या ध्वनीची वारंवारता बघायची. त्याकडे पाहताना, त्या साहित्याकडे पाहताना आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून बघायचे की यातून कोणता ध्वनी बाहेर पडत आहे. आता दुसरं पहा बरं, एक अजून तुम्हाला पडद्याचं ध्वनी दाखवतो. एक साधं तयार करता येईल. हे झाकण आहे, हे काय झाकण, हे असं झाकण घेतलं माझ्याकडे आणि पडदा काय घेतला, तुटलेला फुगा. दिसतो तुम्हाला तुटलेला फुगा? हा काय तुटलेला फुगा आहे. हा फुटलेला फुगा आणि झाकण. या झाकणावर काय केला,
पडदा लावून घेतला. का बरं आवाज येतो काय तो? येतो आवाज? हा हो सर हा, किती साधं सोपं आहे बघा. हो सर हो सर येतोय आवाज. हा, ही बॉटलचं झाकण घेतलं. या बॉटलच्या पडदा पडदा कशा तयार केला आपण? फुटलेल्या फुग्याचा. फुटलेला जो फुगा होता त्या फुगा आपण काय केल्यावर ताणून घेतला. त्या घट्ट ताणून घेतलं. हा. तरी शेती काय केली की नाही आपण? साधी आणि सोपी. बऱ्याचदा खेळ सुरू असतात किंवा आपली गॅदरिंग सुरू असते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपले काही कार्यक्रम सुरू असतात. तर अशी शेती वाजवता येत नाही. अशी शेती सर्वांना वाजवता येत नाही. पण या स्वरूपाची शेती जर तुम्ही तयार केली झाकडापासून फुग्यापासून तर ती सर्वांना वाजवता येईल. एक मिनिट काय करायचं? हा झाकण, या झाकणावर हा पडदा लावायचा. असं आपल्याला शेती तयार करता येईल, साधी आणि सोपी. त्या आपण जेव्हा फुंकर मारतो तेव्हा फुंकेवरून हा जो पडदा आहे त्या पडद्यावर काय होते? हवाचे कंप पावतात आणि ते कंप आपल्या कानापर्यंत येऊन पोहोचतात. त्यांना आपण काय म्हणतो? ध्वनी किंवा आवाज म्हणतो. अशा पद्धतीने आपल्याला हा पडद्याचा ध्वनी आपल्याला करते. त्यानंतर पाहू आपण आघाताचा ध्वनी. पुढे पाहूया आपण आघाताचा. आता हे माझ्याकडे 2 वाट्या आहेत. दिसतं तुम्हाला? हे एका वाटीमध्ये पाणी, एका वाटीमध्ये काय? पाणी. या वाटीमध्ये पाणी घ्या आणि ही वाटी पूर्ण रिकामी. त्याचा आवाजाचं निरीक्षण करा बरं. वेगळं येतो की नाही? ह्या वाटीमध्ये आपण पाणी भरल्यानंतर त्याचा आवाज वेगळा आणि ही वाटी जेव्हा रिकामी असते तेव्हा त्याचा आवाज. आपण अशा 4 ते 7 वाट्या घेतल्या. किती वाट्या घेतल्या आपण? 7 वाट्या घेतल्या. एका वाटीमध्ये पूर्ण पाणी घेतलं, त्याच्यानंतर कमी करत गेलो आणि 7व्या वाटीमध्ये अजिबात पाणी घेतलं नाही आणि प्रत्येक वाटीवर आपण जर आघात करत गेलो तर त्या प्रत्येक वाटीतून बाहेर पडणारा जो नाद आहे, जो ध्वनी आहे, हा कसा असा वेगवेगळा असणार आहे. हा अशी वाटीचा आवाज वेगळा, या वाटीचा आवाज वेगळा, तिसरी वाटी, 5वी वाटी, 6वी आणि 7वी असा वेगवेगळा आवाज आपल्याला तिथे ऐकायला मिळेल. कारण काय केलं आपण? त्या आघात करताना त्याची काहीतरी आपण डेन्सिटी, जी घनता आहे ती मात्र आपण कमी अधिक केली आणि कमी अधिक केल्यानंतर आपल्याला बाहेर पडणारा जो आवाज आहे तो देखील वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. जसं आपण मगाशी ते पाहिली, ही जी बासरी पाहिली, त्या बासरीला किती छिद्र असतात? 7 असतात. किती छिद्र? 1, 2, 3, 4, 5. आपल्या जी बासरी तुम्ही छिद्र मोजली तर 7 असतात. स्वर असतात. आणि जिथे आपण फुंकर मारतो तिथे हवा बाहेर पडते तिथे जो छिद्र असतो तो एक 8वा असतो. अशा पद्धतीने ते सप्त स्वर बाहेर पडत असताना जी बोटं असतात ती कमी जास्त केली जातात. तसंच आपण 7 वाट्या जर एकत्र केल्या आणि त्याच्यामध्ये कमी अधिक पाणी जर भरलं तर देखील आपल्याला स्वर बाहेर काढता येतात. ते सर्वांनाच जमेल असं नाही, पण ज्याच्याकडे संगीताचं ज्ञान आहे त्याच व्यक्तीला मात्र हे आवाज व्यवस्थित बाहेर काढता येतात. येणार नाही. आतापर्यंत निरीक्षण केलं, आतापर्यंत निरीक्षण केलं तर तुम्हाला वेगळा आवाज, जो वेगवेगळा आवाज बाहेर पडतो या वेगळ्या बाहेर पडणाऱ्या आवाजाला काय म्हणतात? वारंवारिता म्हणतात. काय म्हणतात त्याला? वारंवारिता म्हणतात. अशा पद्धतीने आपण घेत आहे. पुढे पाहूया आपण अजून आघाताने निर्माण होणार ध्वनी. माझ्याकडे फुगा आहे. काय फुगा? त्या फुग्यामध्ये गव्हाचे दाणे टाकले. साधा आणि सोपा फुलफुला तयार केला. कशाचे दाणे आहेत? गव्हाचे. गव्हाचे दाणे या फुग्यामध्ये टाकून एखादी तुमच्याकडे रिकामी रिफिल असेल किंवा एखादा पेन असेल किंवा अशी एखादी काडी असेल किंवा जुना ब्रश असेल, तो ब्रश काय करायचा? त्याला त्या फुग्याला बांधून घ्यायचं. चला फुलफुला तयार केला आपण. काय केला? फुलफुला. आता फुलफुला तयार केल्यानंतर यातून काय केलं आपण? आघात. काय तयार केले ते? आघात तयार केला आपण. हा काय तयार झाला इथे? आघात. अजून दुसरं एक आघात पहा बरं. हा साधा एक दह्याचा डब्बा किंवा एखादा प्लास्टिकचा डब्बा किंवा एखादी तुमच्याकडे डब्बी असेल, हा किंवा एखादी वाटी असेल, पण जो फुटलेला फुगा आहे त्या फुटलेल्या फुग्यावर काय करायचं? ताणून बसवायचं. काय करायचं? ताणून बसवलं. त्यामुळे रबर टाकायचं. असं काय टाकायचं? ते रबर टाकायचं आणि आघात केला आपण. काय केला? आघात. म्हणजे आघाताचा ध्वनी कसा निर्माण होतो ते आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवते. ठीक आहे, चला कंप निर्माण केली. पडद्यावर काय केली आपण? कंप निर्माण. आता पडद्याचे कोणकोणती वाद्य आहेत तुम्हाला माहिती आहे? काशा आहे, तबला आहे, त्याच्यानंतर ढोल आहे, ढोलकी आहे, ड्रम आहे. आपण लग्न कार्यामध्ये पाहतो की नाही वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका निघतात. त्या मिरवणुकीमध्ये लग्नामध्ये
हे अशा पद्धतीने काय असतात वाद्य असतात. पाहिलं तर तुम्ही ही वाद्य पाहत असताना तुम्हाला काय आठवलं पाहिजे की आघाताने निर्माण होणारा ध्वनी, आघाताने निर्माण होणारा ध्वनी. अजून एक साहित्य तुम्हाला दाखवतो तुम्ही आघाताने निर्माण कसं होतं. तर काय केलं बघा, एक झाकण घेतलंय. काय घेतलंय? साधं झाकण आहे. हा बटन दिसतो, बटन आपल्या बटन आहे. काय बटन आणि एक रबर आहे. काय हा रबर, हा रबर आहे. हा रबर आहे. रबर तोडला आणि या बटनाच्या एका छिद्रातून बाहेर काढला. एका छिद्रातून बाहेर काढल्यानंतर त्याला पुन्हा बांधून घेतलं. दुसऱ्या छिद्रातून हा धागा लावला आणि या धाग्याला 1-1 इंचांच्या अंतराने काय केले, गाठ लावलेली, गाठ मारली 1-1 इंचाच्या अंतराने. 1-1 इंचाच्या अंतराने काय केलेले, गाठ लावली. आता हा रबर जे आहे, हा रबर काय केलेली त्या झाकणाला लावून घेतलं. बरोबर आवाज येतो? आवाज सर मला आवाज येतोय. हो सर येतोय आवाज. हो सर आवाज येतो. हो सर आवाज येतो. हो सर आवाज येतो. हो सर आवाज. सर व्हिडिओ नाही दिसत आहे. तुम्ही मध्ये बोलू नका प्लीज. सर्वांनी माईक म्यूट ठेवा. तुम्ही बोलायला लागलात की प्रॉब्लेम येणार तुम्हाला. सर्वांनी म्यूट ठेवायचं नाही. दिसतं? आवाज येतो का? माऊस दिसत आहे सर. दिसतंय सर. है ना, असं आपल्याला तो सहज करता येईल. एक रबर घेतलं, एक बटन घेतलं, एक धागा घेऊन त्याला काय केलं आपण 1-1 इंचाच्या अंतराने गाठ मारली. 1-1 इंचाच्या अंतराने गाठ मारली आणि असं जेव्हा ओढत गेलो तेव्हा काय झालं, त्या बटनाचा आघात त्याला झाकणावर पडला. मग इथे कोणकोणती झाकणं घेऊ शकता तुम्ही? सोडा बॉटलचं झाकण घेऊ शकता किंवा एखादी डबी घेऊ शकता किंवा एखादा आकार त्याचा वाढवू शकता, कमी आकार घेऊ शकता. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही आकार बदलवर तेव्हा त्याचा आवाज देखील तुम्हाला वेगवेगळा दिसेल. कधी प्लास्टिकचं झाकण घ्या, कधी तुम्ही सोडा बॉटलचं झाकण घ्या किंवा अन्य कोणत्या माध्यमाचं झाकण घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला आवाजात काहीशे कमी जास्तपणा दिसेल. म्हणजे त्याची वारंवारता तुम्हाला पुढे सुट्टी तुम्हाला माहिती आहे. त्या सुट्टीमध्ये काय मारले आपण? फुंकर मारली. फुंकर मारल्यानंतर यामध्ये काय असतं, लहानशी एक गोटी असते. ती गोटी हलते. हल्ल्यानंतर त्या गोटीचा काय होतो, आघात होतो. काय होतं, आजूबाजूला आघात होतो. हा या दृष्टिकोनातून पाहताना देखील काय होतं ना की आघाताने निर्माण होणारा हा ध्वनी आहे. अशा पद्धतीने आपण ही जी साधनं पाहिली, हे एक पाहिलं, नंतर दुसरं पाहिलं, नंतर हे पाहिलं, नंतर हे पाहिलं, असं 4 ते 5 साहित्य आपण पाहिलं. बरोबर की नाही? हे 4 ते 5 साहित्य आपण सहज तयार करू शकतो की नाही? त्यामध्ये काही कठीण आहे का करायला? साधी आणि सोपी साधनं आहे. साधी आणि सोपी साधनं आपण तयार करू शकतो. आणि हे तयार करत असताना आपल्याला काय फारसा मोठा खर्च येणार नाही. आता आपण पहिल्यांदा पाहिलं पट्टा पाहिलं, नंतर पडदा पाहिला, नंतर आघात पाहिला. आता आपण काय पाहूया, तंतू. हे ना, काय पाहिजे आपण? तंतू जे असतात, जे तारा असतात, तार छेडल्याने तयार होणारा आवाज. तुम्ही जर शांत राहिले तर तुम्हाला आवाज ऐकायला येईल. येतो का आवाज? हो सर. शांत बसा. शांत राहिला तर तुम्हाला सर्वांना आवाज येईल. काय केलं, इथे खेळ मारला आणि इथे खेळ आहे. तो खेळ असा आहे फिरत आहे आणि या दोन खेळाच्या मध्ये काय लावलेली, तार लावली. ती तार असं आपण छेडली त्याला आवाज येतो. काय येतो त्याचा आपल्याला? असा आवाज येतो. की तारेला आपण असं छेडलं की त्याचा आवाज. तंतू वाद्य म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? तंतू वाद्य. तंतू वाद्य कोणकोणते आहेत? सतार आहे, गिटार आहे, है ना, त्यांचं तंबोरा आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची जी साधनं आहेत त्या साधनांना काय म्हणतात? तंतू वाद्य. माहिती या ठिकाणी मी तार घेतले, तुम्हाला तरी तार जर मिळाली नाही तर ह्या रबर जे आहे ना, त्या रबराने देखील आपल्याला करता येण्यासारखं आहे. की रबर आपण वाटीला किंवा एखाद्या भांड्याला लावलं तर तरी देखील आपल्याला काय करायला आवाज येतो. जास्त ताणलं गेलं पाहिजे की त्याचा आपल्याला आवाज येतो. आणि हे तंतू वाद्य आपल्याला सहज करता येईल. ही झाली 4 प्रकारची साधनं झाली. आपण आता ही 4 प्रकारची साधनं पाहिल्यानंतर त्याचा आवाज आपल्या कानापर्यंत कसा येतो
म्हणजे कोणताही ध्वनी निर्माण होण्यासाठी 3 माध्यमांची गरज असते. एक पहिलं हवा, दुसरं वायू आणि तिसरं पाणी. द्रव पदार्थातून, वायू पदार्थातून आणि स्थायू पदार्थातून हा ध्वनी काय होतो, निर्माण करता येतो आणि तो प्रसार पावत असतो. आता एक साधारण आता दिसेल बघा तुम्हाला, दिसतं का सर्वांना? हो बरं. आता काय केलं पहा बरं, डॉक्टरकडे गेले, स्टेथोस्कोप पाहिलं, डॉक्टरचा स्टेथोस्कोप पाहिलं का सर्वांनी? डॉक्टरचा स्टेथोस्कोप तुम्हाला आपल्याला तयार करायचा आहे. कसं तयार करायचं ते सांगतो तुम्हाला. साधारणतः एखाद्या असं छोटासा तुम्ही जेली वगैरे खाता किंवा चॉकलेट खाता किंवा काही तुमचं खाण्याचे पदार्थ असतात ना, ते पदार्थ तशी एखादी डब्बी घ्यायची किंवा अशी बॉटल घ्यायची ना, जी आपल्याकडे मोठी बॉटल असते ना स्प्राईटची किंवा कोको कोला किंवा पेप्सीची जी बॉटल असते, त्या बॉटलचं वरचं झाकण घ्यायचं. हा, एवढं झाकण घ्यायचं. त्या झाकणाला वरचा भाग घ्यायचा, त्या झाकणाला छिद्र पाडायचं. असं छिद्र पाडल्यावर दिसतं तुम्हाला असं, आणि या झाकणात छिद्र पाडल्यानंतर त्यामध्ये छोटंसं पाईप टाकायचं आणि लावून घ्यायचं, असं घट्ट लावायचं. त्यानंतर काय करायचं, असं आपल्याला एक पाईप मिळत असतो आपल्याकडे, तर पाईप घ्यायचं. हा, एखाद्या हार्डवेअरच्या दुकानामध्ये किंवा कुठेतरी हा पाईप असतो, हा पाईप त्याला लावायचा. तर साधा असा गवंड्याकडे जो पाईप असतो ना, हा गवंड्याकडे असतो पाईप बघा, ते पाण्यात उंची मोजण्यासाठी, लेवल मोजण्यासाठी भिंतीची किंवा जमिनीपासून तर किती उंच आहे ते मोजण्यासाठी असा पाईप असतो, हा लेवल पाईप म्हणतात. हा पाईप किंवा हा पाईप असं कोणता तरी पाईप घ्यायचं आणि इथे जोडायचं त्याला. एवढी जोडणी केली की दुसरा त्याचा भाग राहील तो इथे जोडायचा. काय करायचं आपल्याकडे, हा डॉक्टरचा स्टेथोस्कोप द्यायचा. या वरच्या बाजूला आपण काय लावायचं, एक फुटलेला फुग्याचा पुन्हा पडदा लावायचा. हा जो फुटलेला फुगा आपल्याकडे असतो तो फुगा शेवटपर्यंत त्याला वापर करायचा. झालं हे, ते काय झालं आपलं स्टेथोस्कोप तयार झालं. आपल्या मित्राच्या कानाला आपल्या स्वतःच्या कानाला लावायचं आणि मित्राच्या छातीवर आपण जर ठेवलं तर काय येईल आपल्याला, त्याच्या हृदयाचे जे ठोके ते आपल्या बरोबर यातून ऐकायला मिळेल. आता यामध्ये कोणती यंत्रणा आहे, तर ह्या दोन्ही झाकण आहे, त्या झाकणामध्ये हवा आहे, त्या नळीमध्ये हवा आहे, इथे देखील हवा आहे, या पूर्ण पाईप मध्ये काय हवा आहे. आणि ध्वनी वहनासाठी कोणाची गरज असते, कोणत्या माध्यमाची, ध्वनी या माध्यमाची काय असते गरज असते, हे आपल्याला पाहायचे. मगाशी मी म्हटलं ना की ध्वनी प्रसार होण्यासाठी हवा, वायू या माध्यमाची काय असते गरज असते. तर ह्या स्टेथोस्कोप मध्ये दुसरी कोणतीच यंत्रणा नसते, फक्त या पाईप मध्ये काय असते, हवा असते आणि ह्या हवेतून आपल्याला आवाज ऐकायला येतो. इथे दुसरा एक स्टेथोस्कोप तयार केलाय, दिसतो तुम्हाला बघा, हा साधा स्टेथोस्कोप तयार केलेला आहे. आणि डॉक्टरकडे स्टेथोस्कोप असतो तसंच आपल्याकडे देखील हा स्टेथोस्कोप असायला पाहिजे. फक्त ह्या डबीच्या किंवा एखादं आपण जे साधन घेऊ त्या साधनाच्या वर मात्र काय असलं पाहिजे, असं एक फुग्याचा पडदा असायला पाहिजे. हे एवढंच आपल्याकडे जर असलं की स्टेथोस्कोप तयार झालं. हा, म्हणजे तुमचा डॉक्टर जसं छातीच्या हृदयाचे ठोके अनुभवतात तसे तुम्हाला देखील ठोके अनुभवता येतील. जे ध्वनी प्रसारासाठी कशाची गरज असते, हवेची गरज असते. समजा आपण काही वर्षानंतर तुमच्यापैकी कोणी शास्त्रज्ञ झालं आणि चंद्रावर गेलं, आणि चंद्रावर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राला, तुमचा मित्र साधारणतः ते 25 मीटरच्या अंतरावर आहे आणि तुम्ही जोराने त्याला आवाज दिला तर तुमचा आवाज जाईल का तुमच्या मित्राला? हॅलो, जाईल? नाही सर. का जाणार नाही? का जाणार नाही? तुम्ही दोघे जर मित्र काही वर्षानंतर शास्त्रज्ञ होऊन चंद्रावर गेले आणि चंद्रावर जाऊन तुमचा मित्र तुमच्यापासून 25 मीटर अंतरावर आहे आणि तुम्ही जोराने त्याला आवाज दिला तर तुमचा आवाज त्याच्या कानापर्यंत जाईल का? नाही सर. का जाणार नाही? का जाणार नाही? का कारण सांगा ना, का जाणार नाही? हा, माहिती नाही, मग आपण माहिती करून घेऊया. चंद्रावर काय नाही, वातावरण नाही, काय नाही. हो सर, बरोबर. वातावरण हवा ध्वनी प्रसारासाठी कशाची गरज असते, हवेची गरज असते. तिथे हवाच नाही तर आपला आवाज जाईल की आपल्या मित्राला? बरोबर. बरोबर की नाही?
सीझन मस्त आता- पाहिजे त्याच्यासाठी. काय पाहिजे? हॅलो. बरं, आता समुद्रामध्ये जेव्हा आपण पाहतो तर समुद्रामध्ये देखील मोठमोठी जहाज किंवा पाणबुड्या ज्या असतात किंवा काय असतं अजून पाणबुडी असते, त्याच्यानंतर मोठी जहाज असतात, तिथे देखील आवाजाची गरज असते समुद्रात बुडल्यानंतर. मग या समुद्रातून आवाज जो बाहेर पडतो त्याला देखील एक माध्यम कोणतं असतं? ते पाणी माध्यम असतं. आणि पाणी या माध्यमातून बोटीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला खाली पाणबुडीची काय हालचाल असते किंवा तो त्यांनी जर आवाज दिला तर त्याचा अल्ट्रासाऊंड म्हणून एक बाहेर हो सर. आणि त्या ध्वनीच्या माध्यमातून त्याला संदेश जात असतात. आता हे संदेश हे संदेश कशा पद्धतीने जातात, या लहरी कशा तयार होतात ते देखील आपण पाहणार आहोत. आता या लहरी कशा जातात ते आपण पाहणार आहोत. दिसतं तुम्हाला? हा. आता मी काय करतो बाबा, आता काय करतो मी फक्त एका ठिकाणी एक टच करतो. या लहरी कशा जातात पहा बरं. दिसतं तुम्हाला? याच पद्धतीने लहरी दोन्ही लहरी ज्या असतात ते एका जागेवर आवाज केल्यानंतर अगदी दूरवर म्हणजे सर्व बाजूने त्या प्रसारित होत असतात. वर, खाली, पूर्व, पश्चिम, नैऋत्य, आग्नेय या सर्व दिशेने ते काय करतात, प्रसारण पावत असतात. तसं या चित्रामध्ये तुम्हाला दिसतं. तर फक्त एका जागेवर टच केल्यानंतर त्या लहरी सगळीकडे काय करतात, पसरतात. अशा पद्धतीने ज्या लहरी असतात आवाजाच्या, त्या आवाजाच्या लहरी देखील या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पाहू शकतो. ठीक आहे. हा, आता तुम्हाला काही प्रश्न असतील, काही विचार. काय तुम्हाला समजलं नाही का यामध्ये? हो सर. काय समजलं नाही? हॅलो. एका वेळी फक्त एकानेच प्रश्न विचारा. सर ते तुम्ही लहरी निर्माण करायचं ते कसं निर्माण केलं? हा, हे ना आपल्याकडे स्ट्रॉ घ्यायचे, स्ट्रॉ म्हणजे असतात ना छोटे छोटे स्ट्रॉ, किंवा असे किंवा खराड्याच्या काड्या घ्यायच्या आणि खराड्याच्या काड्या किंवा स्ट्रॉ अगदी 1-1 सेंटीमीटरच्या अंतराला लावत जायच्या एखाद्या टेपवर किंवा अशा पट्टीवर, रिबनवर. हा, लावल्यानंतर काय करायचं, त्यांचं अंतर जे तो अंतर कमी जास्त होता कामा 1-1 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आणि एक पट्टीला इकडनं एक मणी, इकडनं एक मणी, इकडनं एक मणी, इकडनं एक मणी असं मणी लावत आहे की लहरी तयार होताना दिसतात आपल्याला. हे काय आहे? या ध्वनी लहरी कशा प्रसारित होतात, ध्वनी लहरी कशा वाहतात त्याचं हे मॉडेल आहे. सर परत सांगा ना. ध्वनी लहरी कशा पद्धतीने एका आवाजाच्या ठिकाणावरून आपल्या, तुम्ही जर गप्प परत बसला सांगा ना तर प्लीज. तुम्ही शांत बसा. गप्प बसा. सर सांगतील. ठीक आहे, या ठिकाणी संपला आपला. ओके.